तोत्या IAS अधिकाऱ्यावरती गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली आहे। नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली। प्रथमेश येवले असे तोत्या IAS तरुणाचं नाव आहे। नागपूरच्या हुडकेश्वरमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवरती कारवाई झाली आहे। यावेळी गांजासह 2 जणांना अटक करण्यात आली। पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू झालाय। वाशिमच्या कारपा परिसरात 9 लाखांचा बनावट खतांचा साठा जप्त करण्यात आला। कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली। यावेळी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्याच्या अहिल्यानगर मार्गावरती एका ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। जखमींवरती जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात 11 महिन्यांच्या चिमुकल्याला खेळवताना तो आपल्या वडिलांच्या हातातनं निसटला आणि खाली पडून या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। नांदेडमध्ये लाच स्वीकारताना 2 महिला तलाठ्यांना अटक झाली आहे। सुजाता गवळे आणि भाग्यश्री तेलंगे असं लाचखोर तलाठ्यांचं नाव आहे। शेतीची जमीन नावावरती करून देण्यासाठी 16,000ची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर यांची पक्षातनं हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी झाली। भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी पाहायला मिळाली। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलंय। यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। तातडीने या उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीत दाखल झाली। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी या पालखीचं जल्लोषात स्वागत केलं।